Hello students, let us continue model question paper of Maths 1. In the last video, question number 1 is completed. Today we are going to solve question number 2. Now question number 2 has two sub-questions A and B. In this question number 2A is activity based question. Complete and write any two activities from the following. आपल्याला 3 ॲक्टिव्हिटीज या क्वेश्चन्समध्ये दिलेल्या असतील, त्यातल्या कुठल्याही 2 ॲक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व करायच्या आहेत. यामध्ये आपल्याला प्रत्येक क्वेश्चनमध्ये 4 बॉक्सेस किंवा असे ब्रॅकेट्स दिलेले असतील आणि प्रत्येक बॉक्स जो आहे तो हाफ मार्कला असणार आहे आणि असे 4 बॉक्सेस असतील 2 मार्क्सचा तो क्वेश्चन असणार आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा आता. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द 19th टर्म ऑफ AP 10, 15, 20 अँड सो ऑन. या APची आपल्याला 19th टर्म फाइंड करायची, त्यासाठी ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. मग याच्यामध्ये फर्स्ट टर्म आपल्याला A दिलेली आहे 10. त्यानंतर डिफरन्स काढण्यासाठी आपण T2 - T1 केलं. 15 - 10 म्हणजे D = 5. ही ब्लँक तुम्ही फिल केली की इथे हाफ मार्क मिळेल. तर T19 आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला TNचा फॉर्म्युला आहे. TN = A + n - 1 × D. इथे तुम्हाला हाफ मार्क आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. Nची व्हॅल्यू 19 आहे. T19 = A ऐवजी 10 + n - 1. n म्हणजेच 19 आहे. 19 - 1 × Dची व्हॅल्यू आहे 5. आता इथं परत तुम्हाला हाफ मार्क आणि आता हे आपण सॉल्व करून डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे. 19 - 1 इज 18. 18 5 are 90 आणि 90 + 10 केले तर 100 मिळेल. इथे हाफ मार्क. अशा प्रकारे हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. सेकंड, 2 coins are tossed simultaneously. Complete the following activity of writing the sample space S and expected outcomes of the events. Event A to get at least one tail and event B to get no tail. If 2 coins are tossed simultaneously, then S = आपल्याला माहिती 2 coins टॉस केले तर S आपला काय असतो सॅम्पल स्पेस HH, HT, TH आणि TT. इथं 2 फिल इन द ब्लँक्स कंप्लीट केल्या की त्याचा हाफ मार्क मिळेल तुम्हाला. इव्हेंट A टू गेट ॲटलिस्ट वन टेल. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 1 टेल पाहिजे. 2 असतील तरी चालतील. म्हणजे HT, TH आणि TT हे सॅम्पल पॉईंट्स याच्यामध्ये येतील. HT आहे दिलेला, इथे TH येईल. इथे हाफ मार्क मिळेल तुम्हाला. म्हणजे इथे हाफ 2 बॉक्सेसला इथे हाफ मार्क 1.5 मार्क झाला. नंतर इव्हेंट B टू गेट नो टेल. नो टेल म्हणजे फक्त काय येईल तिथे HH येईल. इथे हाफ मार्क. थर्ड क्वेश्चन बघा आता. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स 3x + 5y = 20x अँड x + 5y = 22. ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे x आणि yच्या व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी. सो इथे जर आपण बघितलं तर yचा कोइफिशियंट सेम आहे आणि साईन पण सेम आहे, म्हणजे इथे सबट्रॅक्शन करायला लागेल. देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. त्याच्यासाठी इक्वेशन 1 आधी लिहिलं, त्याच्याखाली 2 लिहिलं, त्याचे साईन चेंज केले. आता 3x - x केले तर इथे 2x होतील. हा + 5y - 5y कॅन्सल होईल. 26 - 22 केले तर 4 मिळतील. हा 2 इकडे जाऊन डिवाइड होईल 4ला. देअरफॉर x = 2. आता ही आलेली व्हॅल्यू जी आहे एक्सची, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 2. हे आपलं इक्वेशन 2 आहे. इथं x ऐवजी 2 ठेवला तर 2 + 5y = 22. हा 2 इकडे जाऊन मायनस होईल. देअरफॉर 5y = 22 - 2 म्हणजेच 20 येतील. इथे 20 येईल. हा 5 इकडे जाऊन डिवाइड होईल 20ला. 5 4s are 20. देअरफॉर y = 4. इथे 4 ब्रॅकेट्स विचारलेले आहेत. प्रत्येक ब्रॅकेटला हाफ मार्क आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये करेक्ट आन्सर तुम्हाला प्रत्येक बॉक्समधलं मिळालं की तिथे तुम्हाला हाफ मार्क असा हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन नंबर 2B बघूया आपण. सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग. इथे आपल्याला 5 सब क्वेश्चन्स विचारलेले असतील. 2 मार्क्सचा इच क्वेश्चन आणि याच्यामध्ये आपल्याला 4 सॉल्व करायचे, म्हणजे एक ऑप्शन इथे विचारलेला आहे. त्यातलं फर्स्ट बघा. राईट 2 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन 2x - y = 1. आता या इक्वेशनचे 2 सोल्युशन लिहायचे आहेत, म्हणजे x आणि yच्या व्हॅल्यूज आपल्याला 2 काढायच्या आहेत. आता इथे तुम्ही डिफरंट व्हॅल्यू ऑफ x घेऊन y फाइंड करू शकता किंवा yची वेगवेगळी व्हॅल्यू घेऊन x फाइंड करू शकता. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आन्सर्स हे डिफरंट येऊ शकतात. दिस क्वेश्चन इज ओपन एंडेड क्वेश्चन. तुमच्या मनाने जसं किमती तुम्ही घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला सोल्युशन्स मिळतील. तर बघूया आपण की सपोज आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे.
याच्यामध्ये आपण सपोज एक्सची व्हॅल्यू 4 घेतली, मनाने तुम्ही काही घेऊ शकता, तर इथे 4 व्हॅल्यू घेतली आपण. मग याच्यामध्ये एक्स ऐवजी 4 ठेवलं तर 2 × 4 - y = 1. 4 × 2 = 8. 8 - y = 1. 8 इकडे जाऊन मायनस होईल, म्हणजे लेफ्ट साईडला -y राहील. -y = 1 - 8. देअरफॉर -y = -7. दोन्ही साईडचं मायनस साईन कॅन्सल होईल. देअरफॉर y = 7. म्हणजे पहिलं आन्सर काय मिळालं आपल्याला, एक्स जर 4 असेल, x = 4, y = 7. किंवा तुम्ही वेगळी किंमत घेऊ शकता की या इक्वेशनमध्ये सपोज तुम्ही y = 1 घेतला, टेकिंग y = 1 असं जर घेतलं तर 2x - 1 = 1 मिळेल. देअरफॉर 2x = हा -1 इकडे जाऊन प्लस होईल, 1 + 1. देअरफॉर 2x = 2. देअरफॉर x = 1. म्हणजे x = 1 आणि y = 1 हे दुसरं सोल्युशन मिळेल. तर असं एक सोल्युशन तुम्ही फाइंड केलं की याला 1 मार्क, असे 2 सोल्युशन फाइंड केले की तुम्हाला 2 मार्क्स याच्यामध्ये मिळू शकतील. तर हा ओपन एंडेड क्वेश्चन असल्यामुळे तुम्ही तुमच्या चॉईसने एक्सची किंमत ठेवू शकता, y मिळवू शकता, किंवा वायची किंमत ठेवून तुम्ही x मिळवू शकता. सेकंड क्वेश्चन बघा. Find the value of k if roots of the equation 2x² - 6x + k = 0 are real and equal. k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि आपल्याला ह्या इक्वेशनचे रूट्स रिअल अँड इक्वल दिलेले आहेत. रिअल अँड इक्वल रूट्स केव्हा असतात, जेव्हा b² - 4ac = 0 असतं. म्हणजे आधी आपल्याला हे इक्वेशन कंपेअर करायला लागेल स्टँडर्ड फॉर्म बरोबर. त्याच्यापासून a, b आणि c च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतील आणि मग त्या व्हॅल्यूज यामध्ये ठेवल्या आपण की आपल्याला k ची व्हॅल्यू मिळेल. बघूया आपण सोल्युशन. हे आपलं गिवन इक्वेशन आहे. जर आपण कंपेअर केलं स्टँडर्ड फॉर्म बरोबर, ax² + bx + c = 0 याच्याबरोबर कंपेअर केलं तर a = 2, b = -6 आणि c = k मिळेल. या व्हॅल्यूज लिहिल्या की हाफ मार्क. आता काय दिलेलं आहे आपल्याला, द रूट्स आर रिअल अँड इक्वल, हे गिवन आहे. याचाच अर्थ b² - 4ac = 0 हे लिहिलं की हाफ मार्क. याच्यामध्ये ए बी सीच्या व्हॅल्यूज ठेवल्या. बीची व्हॅल्यू आहे -6, निगेटिव्ह साईन असल्यामुळे ब्रॅकेट घातलं, -6 द होल स्क्वेअर, -4ac म्हणजे 4 × 2 × k = 0 याला हाफ मार्क. आता स्क्वेअर केला, -6चा स्क्वेअर 36, 4 × 2 = 8, 8k आलं इथे = 0. आता हा -8k इकडं गेला की प्लस होईल, म्हणजे 8k = 36 मिळालं. 8 इकडे जाऊन डिवाइड होईल, k = 36/8. दोन्हीनं 4ने डिवाइड होईल, 4 × 9 = 36, 4 × 2 = 8. देअरफॉर k = 9/2 इथे हाफ मार्क. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ k इज 9/2. नंतर थर्ड क्वेश्चन बघा. फाइंड द 21st टर्म ऑफ द AP 7, 11, 15 अँड सो ऑन. यातली 21st टर्म काढायची, म्हणजे आपल्याला a किती आहे, d किती आहे हे फाइंड करायला लागेल. n21 दिलेला आहे तर tn फाइंड करायचा आहे. सोल्युशन बघूया. हियर a = t1 = 7, t2 = 11, t3 = 15. आता d फाइंड करायचा म्हणजे आपल्याला t2 - t1 करायला लागेल. 11 - 7 केलं तर 4 येतो. n21st टर्म फाइंड करायची म्हणजे n21 आहे. मग tnचा फॉर्म्युला यूज करायचा. tn = a + n - 1 × d. इथे फॉर्म्युला लिहिला की हाफ मार्क. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. t21 = a ची व्हॅल्यू 7 आहे, 7 + 21 - 1 × d ची व्हॅल्यू 4 आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या की हाफ मार्क. त्यानंतर सिम्प्लिफाय करूया आपण. हा 7 तसाच राहील. 20 - 1 केले तर 20 × 4, 24 = 80, 80 + 7 केले 87 मिळाले. आणि इथे सिम्प्लिफाय केलं की त्याला हाफ मार्क आणि लास्ट आन्सर लिहिलं की त्याला हाफ मार्क. नंतर फोर्थ क्वेश्चन बघा. 2 coins are tossed simultaneously. Find the probability of getting a head on both the coins. 2 coins simultaneously toss केल्यानंतर हेड दोन्ही कॉइनवर मिळण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची. मग सॅम्पल स्पेस काय मिळेल इफ 2 coins are tossed? S = HH, HT, TH and TT. Therefore n of S = 4. इथे हाफ मार्क. Now let A be the event of getting head on both the coins. बोथ द कॉइन्सवर हेड मिळण्याचा आपल्याला इव्हेंट दिलेला आहे. देअरफॉर a = HH, n of A = 1 याला हाफ मार्क. फॉर्म्युला लिहायचा P of A = n of A/n of S, हाफ मार्क. किमती ठेवल्या. n of A 1 आहे, n of S 4 आहे आणि म्हणून आपल्याला आन्सर मिळालं प्रोबॅबिलिटी P of A is 1/4, इथे हाफ मार्क.
Fifth question, if determinant x1 minus 1 4 is equal to 13, find the value of x. डिटर्मिनंट सॉल्व करायचं, आपल्याला इक्वेशन मिळेल, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, आणि ते सॉल्व करायचं. हे आपल्याला गिवन डिटर्मिनंट आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4x आणि मायनस हा -1 × 1 इज इक्वल टू 13. मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस होईल. 4x + 1 इज इक्वल टू 13. हा +1 इकडे जाऊन मायनस होईल. 4x इज इक्वल टू 12. x इज इक्वल टू 12/4. देअरफॉर x इज इक्वल टू 3. इथे आपण जेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो त्या स्टेपला हाफ मार्क, सिम्प्लिफाय करताना इथे हाफ मार्क, आणि सिम्प्लिफिकेशनच्या सेकंड स्टेपला पण हाफ मार्क, आणि लास्ट आन्सरला हाफ मार्क. दस क्वेश्चन नंबर 2 इज कम्प्लीटेड.